नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योजना कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला फ्री टॅबलेट योजना, फ्री टॅब आणि 6 GB पर डे इंटरनेट मिळणार आहे. कोणती आहे योजना? या योजनेविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ सुरू करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी मोफत टॅब आहे आणि 6 GB पर डे इंटरनेट तसेच इतर काही सुविधा या योजनेमार्फत मिळणार आहे. कोणती योजना आहे? चला तर व्हिडिओ सुरू करू. आपल्या चॅनलवरचं नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ आपण सुरू करू. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय तसेच भटक्या जाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागासवर्गीय जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE, NEET, MS, CET बॅच 2026 करिता पूर्वपरीक्षा प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले जाणार आहेत. तसेच 6 GB पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल. बघा, त्यांना मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट. कोणत्या विद्यार्थ्यांना? मागासवर्गीय आणि भटक्या जाती किंवा विमुक्त जमातील विद्यार्थ्यांना. या योजनेच्या लाभासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र तसेच अर्ज कसा भरायचा तसेच अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आता आपण पाहू योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे. तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ही पहिली. दुसरं आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन उत्पन्न गटातील असावा. हे झालं दुसरं काय आहे की इतर मागासवर्गीय असावा. तसेच विमुक्त भटक्या जातीतील विद्यार्थी असावा. म्हणजेच कोणता असावा? तर OBC, NTB, NTC, NTD आणि SBC याचे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच तिसरी पात्रता असा आहे की विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि याबाबतची कागदपत्रे स्पष्ट आणि दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहेत. सन 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र आहेत. तसेच विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या 10वीच्या मार्कानुसार होणार आहे. 10वीच्या मार्कानुसार त्यांना इथे निवड होणार आहे. तसेच किती टक्केवारी पाहिजे? तर इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्याकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असावे लागतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60%, शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% आणि ग्रामीण भागातील जर विद्यार्थी असेल तर त्याला 60% गुण अनिवार्य आहेत. आता त्याच्यासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत पहा. पहिल्यांदा आहे आधार कार्ड, दुसरा आहे रहिवासी दाखला, तिसरा आहे जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, तसेच विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, तसेच दिव्यांग असल्याचा दाखला आणि अनाथ असल्याचा दाखला. हे जे 8 डॉक्युमेंट आहेत, हे 8 डॉक्युमेंट महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. हे 8 डॉक्युमेंट हे जे आहेत हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड असेल, रहिवासी दाखला असेल, जातीचे प्रमाणपत्र असेल, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, 10वीची गुणपत्रिका असेल, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईड असेल, दिव्यांग असेल तर त्याचा दाखला पाहिजे आणि अनाथ असल्यास त्याचा दाखला पाहिजे. आता अर्ज कसा करायचा पाहू. तर अर्ज हा कसा करावा बघा. महाज्योतीच्या जी वेबसाईट आहे, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला वर जाऊन संकेतस्थळावरून जाऊन तुम्ही नोट्स बोर्ड जो आहे नोट्स बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE, NEET आणि MSCET बॅच 2026 ट्रेनिंगवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आता बघा, ही www.महाज्योती.in जी संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता आणि या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या
भेट दिल्याच्यानंतर नोट्स बोर्ड जे आहे हा ऑप्शन सिलेक्ट करा. ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर JEE/MSCET जे आहे ते बॅच 2026 ट्रेनिंग यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि अर्जासोबत एक महत्त्वाचं म्हणजे अर्जासोबत मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षरसहित स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आणि मोफत जो टॅब आहे टॅब मिळू शकतो. अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना आहे. या योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.